माजी उपनगराध्यक्ष सीतारामजी म्यानेवार यांची चंद्रा नावाची गोमाता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर वारीला निघाली असून वारीमध्ये ती कमीत कमी 20 किलोमीटर पर्यंत पायी चालते। या गोमातेचे वैशिष्ट्य म्हणजे ही गोमाता प्रत्येक तीर्थक्षेत्राला जात असते व सीतारामजी म्यानेवार हे त्या गोमातेला सोबत नेत असतात। चंद्रा ही सीताराम म्यानेवार यांच्या घरचा एक मेंबर असल्यासारखीच आहे व ती पूर्ण घरभर वावरत असते। पुढे चंद्रा ही गोमाता 4 धाम करणार असल्याचेही यावेळी माजी उपनगराध्यक्ष सीतारामजी यांनी बोलताना सांगितले। यावेळी गणेश भाऊ काळे त्याचप्रमाणे भरपूर महिला मंडळ व पुरुष मंडळी चंद्राला पंढरपूरला पाठवण्यासाठी उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंद्राची पंढरपूर वारीला चंद्रा जाणार आहे, निघाली आहे आणि तिची ही 3री वारी आहे आणि लहानपणापासून म्हणजे ती 1 वर्षाच्या आत असताना 3 महिन्याची असताना तिनं वारी केली होती। दरवर्षी एक मुक्काम 20 किलोमीटर ती चालत असते। यावेळेस थोडा उशीर झाला, परंतु पंढरपूरची वारी न चुकता ती पंढरपूरला जात असते। किती दिवस जाणार आहे? किती का एक मुक्काम चालत असते। बर, विठ्ठलाचं दर्शन घेणार? सुरुवातीला आता इथून तुळजापूर आणि पंढरपूरचं दर्शन करून पायरीचं नामदेव पायरीचं दर्शन करून वारीमध्ये मुक्काम ज्या ठिकाणी वारीचा आहे त्या ठिकाणी जात असते। तिथून ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचं दर्शन करून मग पायी चलते। चंद्राबद्दल काय सांगाल? चंद्राबद्दल म्हणजे मी काय, चंद्राचं असं आहे की चंद्राला आता 4 धाम करायचं आहे। त्यापैकी तिचे आणि 12 ज्योतिर्लिंग आहे, 5 ज्योतिर्लिंग तिचे झालेले आहेत, 3-3.5 शक्तिपीठं झालेले आहेत। आता तिला पुढच्या वेळेस बद्रीनाथ केदारनाथ ही तिची वारी होणार आहे। एक घरचा मेंबर असल्यासारखंच आहे। हां, चंद्रा ही माझ्या घरचा मेंबर आहे, फॅमिली मेंबर आहे आणि तिला घरामध्ये एक सदस्य म्हणून आम्ही तिच्याशी वागत असतो। जय श्रीराम। जय श्री। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।